जन काही नष्ट करणार नाही. आज आमचं सगळंच नष्ट झालं हो. आमच्याकडे जेवढं होतं नव्हतं तेवढं, जेवढे कमावली तेवढी पण, त्याच प्रकारे आम्ही जे काही काबाड कष्ट करून प्रामाणिकपणाने ज्या काही गोष्टी जमवल्या आणि आणखीन त्याच्यात वाढ व्हावी म्हणून आम्ही जे काही परमेश्वराच्या विरोधात पातक केलं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आमचे जे काही अनिष्ट घडलंय किंवा जे आमचं असमाधानकारक जीवन बनलंय किंवा जे आमचं आशीर्वादाचं जीवन जे होतं ते आता शापातलं जीवन आहे किंवा मुक्त पवित्र शुद्ध एक निर्मळ किंवा एक त्याला स्वतंत्र जीवन जे होतं त्याच पुन्हा एक वार कुठल्या तरी टेन्शन ताण दबावामध्ये जे आलेला आहे पण तो परमेश्वर म्हणत आहे घाबरू नका, मी तुमच्या बरोबर आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे इस्रायलचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत. ज्यांना आमच्या विषयी जे काही अनिष्ट करायचे आता त्यांची चाल आमच्यावर चालू देणार नाही. त्यांची चाल आमच्यावर का चालली, त्यांनी आमचं अनिष्ट का केलं, कारण आम्ही अनिष्टाला आमंत्रण दिलं, कारण आम्ही आज्ञाभंग केला, कारण आम्ही सत्याच्या बाजूने ठाम राहिलो नाही, कारण आम्ही देवाविरुद्ध पाप केलं, गुन्हा केला, अपराध केला, परमेश्वराला आवडणारे जीवन जगलो आणि म्हणून काही काळ काही वेळापूर्वी आमच्यावर अनिष्ट आलं. परंतु ते अनिष्ट, ते दुःख, त्या समस्या, त्या चिंता, त्या काळज्या, त्या व्याधी, ते आजार, ते विकार, ते कर्जाचं टेन्शन, आजाराचं टेन्शन, काही नसताना आमच्यावर झालेले वेगवेगळ्या प्रकारच्या टेन्शन मध्ये आणणाऱ्या गोष्टी आता परमेश्वर इथून पुढे तो तुमच्यावर अनिष्ट करणार नाही. किंबहुना ते जर येत असेल तर रोखवण्याची ताकद तुमचा माझा उद्धार करता प्रभू येशू ख्रिस्त याच्या जवळ आहे. परंतु त्यासाठी आता आम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. आमचं जीवन सफल बनण्यासाठी, आमचं जीवन आशीर्वादित बनण्यासाठी, आमच्या जीवनाला तृप्ती मिळण्यासाठी, आम्ही समाधानी होण्यासाठी, आमचं भाग्य बदलण्यासाठी आज आम्हाला काही गोष्टी परमेश्वर सफळण्याचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 13 मध्ये शिकवत आहे. आणि म्हणून आम्ही पाहिलं सफळण्याचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 2 तिचे वचन मानले नाही, बोध घेतला नाही, परमेश्वर श्रद्धा ठेवली नाही आणि देवाच्या समीप आलो नाही म्हणून या सर्व अरिष्टांनी येऊन आम्हाला गाठलं. कारण पवित्र शास्त्र अनुवाद 28 ग्रंथामध्ये तेच सांगत आहे तुझा देव परमेश्वर याची वाणी लक्षपूर्वक तू ऐकशील तर सर्व प्रकारचे आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. परंतु यानंतर आम्ही 15व्या वचनाच्या पुढे जर पाहिलं तर त्या ठिकाणी लिहिलं आहे या उलट तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकली नाही किंवा आज्ञाविधी नियम मी सांगितलं आहे त्या जर पाळल्या नाही तर पुढील सर्व शाप येऊन तुला गाठतील. म्हणजे आम्हाला कैचे तर धरतील, म्हणजे आमच्यावर तो प्रसंग येईल आणि तो प्रसंग आम्ही स्वतःवरून कॉल करून बोलून घेतला. तर या ठिकाणी तो लिहित आहे त्याच्या पुढे जर आमच्यावर हा प्रसंग येऊ नये म्हणून आम्हाला काय करायचे आहे. तो म्हणत आहे की लबाडी करणार नाही. लबाडी बऱ्याच अंशी आम्ही देवाच्या विरोधात लबाडी करतो. आता बरेचसे भाऊ बहीण आई वडील देवाचे सेवक याजक बिलिवर्स भाऊ बहिणी आहेत. ते म्हणतात पाळक साहेब आम्ही काही लबाडी करत नाही देवाच्या दृष्टिकोनातून, परंतु वागणं उठणं बसण्यातून मात्र आम्ही लबाडी करतो. लबाडी करणं म्हणजे काय, जे सत्य आहे त्याला बाजूला ठेवणं आणि असत्याचा स्वीकार करणं ही एक परमेश्वराविरुद्धची लबाडी आहे. खोटं बोलणं आहे, पाप आहे, कुकर्म आहे, आज्ञाभंग आहे, शाप आहे आणि पापाचं वेतन मग आम्हाला मिळतच. म्हणजे बऱ्याच अंशी आम्हाला असं समजतं की मी काही लबाड बोलत नाही, मी कुणाशी प्रामाणिकच बोलतो किंवा बोलते, मी जे काही करतो परमेश्वराला भिवून करतो, मी जे काही असेल ते सगळं काही सत्यच करतो. परंतु आंतरिक लबाडी आम्ही करत असतो. बाह्य स्वरूपाची लबाडी वेगळी आणि अंतःकरणातली लबाडी वेगळी. बाह्य स्वरूपात आम्ही म्हणून जातो येस आय डू इट, मी हे करतो, पण आम्ही करत नाही. काही वेळेस असं होतं की मी हे करणार नाही पण आतून त्या गोष्टी चालूच असतात. म्हणजे आम्ही बाह्य स्वरूपाचा जो देखावा आहे, दिखावा जो आहे त्या पद्धतीने जर आम्ही आमचं जीवन जगलो तर निश्चित अर्थाने आम्ही लबाडी करतोच ना. तर देवाला बाह्य स्वरूपाची लबाडी नको आहे आणि अंतःकरणात ठेवलेली लबाडी नको आहे. जे काही असेल फेस टू फेस सत्य. आणि म्हणून तो म्हणत आहे लबाडी करणार नाही. तशाच प्रकारे आम्ही अनेक अंशी लबाडी करतो वेगवेगळ्या पद्धतीची. जीवन जगत असताना लबाडी करण्याचा वेगवेगळा प्रकार आहे जीवित क्रमाचा, तो आम्ही समजून घेणं खूप गरजेचं.
पुढे लिहितंय, त्यांच्या मुखात कपटी जीवा आढळायची नाही. आज जर आमच्या जीवनात कपटपणाची ही जर जीभ असेल तर तो म्हणतोय अरिष्ट नक्की येते. परंतु ही जीभ जर कपटाची नसेल तर निश्चित अर्थाने आमच्या जीवनाला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. आमचं जीवन तृप्त आणि भाग्यशाली समाधानी राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण या जीभेच्या हातात आमच्यात मृत्यू पण आहे, जीवन पण आहे. ही जीभ चालवल्यानंतर ज्याचे फळ मिळतात ना, ते दोन्ही प्रकारचे फळ मिळतात, एक चांगले आणि एक वाईट. मग या जीभेच्या हातामध्ये आहे. मग ही जीभ जर लबाड बोलायला लागली किंवा ही जीभ जर कपटी जर आढळायला लागली तर आम्हाला आशीर्वाद मिळणार नाही. हा, 100% मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो. या जिबीने जर कपट केलं आणि लबाड जर बोललं ना तर जगामध्ये लय लोडफोड होते लोक. आम्हाला आतापर्यंत अशा लोकांनी लुटलं हो, गोड गोड बोलून, कपटी भाषणानी, लबाड भाषणानी. परंतु आम्हाला ऐकायला मात्र लय चांगलं वाटायचं हो, कारण ते आमच्या फायद्याचं होतं ना. पण त्या वाणीमध्ये कपट होतं, ते आंतरिक कपट होतं, बाह्य स्वरूपाचं नव्हतं. त्या वाणीमध्ये लबाडी नव्हती. आपल्याला चांगलं दिसत होतं कारण आम्ही विश्वास ठेवला होता, परंतु अंतःकरणातून त्याविषयी लबाडी चालली होती. ज्या गोष्टी ज्यांना ज्या हव्या आहेत त्या गोष्टी मिळवण्यासाठी अनेक लोक बाह्य स्वरूपाची जशी धार्मिकता आहे ना, तसंच बाह्य स्वरूपाचं पाप पण आहे, बाह्य स्वरूपाची लबाडी देखील आहे, बाह्य स्वरूपाचं कपट देखील आहे, बाह्य स्वरूपाचं सगळ्या गोष्टी आहेत. इंटरनल छापा आणि काटा जसं आहे ना तसंच आहे. बाह्य स्वरूपाचं हो म्हणायचं आणि करणेला तर काही चुकायचंच नाही. म्हणजे बरेच अंश म्हणतो ना, समजा एखाद्या लेकराने जर समजा म्हटलं, हे बाबा ही चूक परत करायची नाही, तो म्हणतो येस मी करणार नाही पुन्हा, परंतु तीच चूक परत केल्या जाते. मग पूर्वीचा जो शब्द दिलेला आहे मी करणार नाही, हा काय झाला, लबाडपणा झाला. परंतु आम्हाला ऐकायला मात्र चांगल्या गोष्टीतून आलं की हो यस चांगली गोष्ट आहे, लबाड बोलणार नाही, सत्य बोलत आहे, खरं बोलत आहे. परंतु ज्यावेळेस कृती आणि आचरणातून तीच लबाडी पुन्हा एक वार दिसती, त्याला म्हणतात अंतःकरणातली लबाडी, अंतःकरणातली क्रूरता, अंतःकरणातली कपट. त्याला म्हणतात मराठी भाषेमध्ये केसाने गळा कापणं, विश्वासघात करणं. त्याला बऱ्याचशा संज्ञा लागतील. आम्ही त्यावर चिंतन म्हणून अध्ययन करत नाही. आम्ही फक्त एवढंच म्हणतो, पाळक साहेब आम्ही एवढे धार्मिकतेचे वागलेलो, आम्ही कधी कोणाशी लबाडी नाही बोललो भाऊ, जे काय असेल ते खरं. पण बाकीच्या गोष्टी तर आम्ही लबाडी केल्या ना. देवाविषयी, जगाविषयी तुम्ही चांगलं खरं बोलताय, पण देवाविषयी ज्या अर्थी आम्ही देवाच्या आज्ञाविधी नियम किंवा देवाचं सत्य स्वीकारत नाही, याचा अर्थ आम्ही लबाडच येत ना. लबाड आणि लबाडाचे बाप, आमचा बाप लबाड आणि लबाडाचा बाप म्हणल्यानंतर तो सैतान, दुष्ट, हैवान, इब्लीस. मग आमचा स्वर्गीय बाप जर आहे तर आमच्या स्वर्गीय बापामध्ये कधी कपट नाही. आमचा स्वर्गीय बाप, आमचा स्वर्गीय पुत्र, आमचा स्वर्गीय सखा, आमचा स्वर्गीय मित्र, आमचा स्वर्गीय न्यायाधीश, आमचा भाऊ, सगळ्या प्रकारच्या संज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने दिलाय. बऱ्याच ठिकाणी तो म्हणला मी भाऊ आहे, तुम्ही पुत्र आणि कन्या आहात, मी तुमचा मित्र आहे, बऱ्याचशा त्यांनी संज्ञा दिलेल्या आहेत. मग त्याप्रमाणे रूल प्रमाणे जर आम्ही जीवन जगायला सुरुवात केली तर निश्चित अर्थाने आम्ही कदापि अनिष्ट पाहणार नाही. पुढे तो लिहित आहे, ते चरतील. मग अशा प्रकारचे लोक चरतील म्हणजे खातील. चरणं म्हणजे काय, खाणं. व विश्रांती मिळवतील आणि विश्रांती देखील त्यांना मिळेल. म्हणजे ते शांत असतील, म्हणजे ते आनंदी असतील, ते एक सर्वोत्कृष्ट एक समाधानी असतील, ते आशीर्वादित असतील, ते तृप्त असतील, ते लक्की असतील, ते भाग्यशाली असतील. अहो इथंच चरायलाच नाही म्हणल्यानंतर काय. पण काही लोक असे काही चरतेत, असे काही चरतेत का दुसऱ्याला काही ठेवितच नाहीत पाठीमाग. ज्या जगिक जीवनामध्ये म्हणतात तुम्ही जगाने दुसऱ्याला जगू द्या, परंतु काही लोकांची जगण्याची स्टाईल आहे, फक्त मलाच जगायचंय, दुसरा मेला तर मेला, दुसरा कर्जात बुडू, नाही तर टेन्शन मध्ये उखडू, नाही तर त्याला अटॅक येऊ, नाही तर ते तिकडे काही जीव देऊ, माझं भागलं म्हणजे बास. असं करणाऱ्या प्रत्येक बिलिव्हर्स, भाऊ बहीण, आई वडील किंवा देवाचा जर सेवक कदाचित जर अशा गोष्टी जर अडकलेले असतील, सावधान, इशारा आहे. अशा गोष्टी करून आम्ही कधी विश्रांती मिळणार नाही. इथं विश्रांती पाहू, आडीवर आधी टाकून पत्र्याकडे बघत बसू, हे जीवा खा पी आईश कर, मग पुढचं वचन प्रभू येशू पूर्ण करीन. तो म्हणणार अरे मूर्खा, आजच रात्री मी तुझा जीव काढून घेतला तर काय करशील, कुठं विश्रांती घेशील.
अहो ओझ्यानी लादलेल्यांनो, अहो कष्ट्यानी भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल, विश्रांती देईल. इथेही आम्हाला विसावा पाहिजे आणि त्या ठिकाणी देखील विसावा पाहिजे. विसाव्याचं स्थान एकच. आणखीन एक विसावाचा प्रकार सांगतो. माणूस मुळे घेऊन गेलं का निम्या रस्त्यात तांबीत, त्याला म्हणतात विसावा. आमच्याकडे आहे ती पद्धत. डायरेक्ट नाही नेत तिथं, जवळ आलं ना स्मशानभूमी का अगोदर कुठं तरी टेकावतात. आमच्या खेडेगावमध्ये असंच करतात. त्याला पण म्हणतात विसाव्याचं ठिकाण, विश्रांतीचं ठिकाण. विश्रांती मिळणार आहे कुठं? सार्वकालिक जीवनामध्ये. नरकात आणि अधोलोकात विश्रांतीच नाही हो. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला आणि मला भरपूर असं चरावयास म्हणजे खावयास जगातलं अन्न आणि आध्यात्मिक अन्न देखील मिळेल. आम्हाला जगिक विश्रांती, शांती सगळ्या गोष्टी मिळतील. त्याचप्रमाणे राजवैभवाची विश्रांती देखील आम्हाला मिळेल. त्यासाठी आमच्या मुखातून लबाडी काढून टाकणं महत्वाचं आहे. आमच्या मुखातलं कपटी जीभ बाजूला काढून महत्वाचं आहे. आणि मग तो म्हणताय की पुढे तुलित आहे, कुणी त्यास भेडसवणार नाही. मग कुणी येऊन आम्हाला भीती घालणार नाही. आणि जरी भीती घालण्याचा प्रयत्न केला तरी आमच्यावरती चालणारही नाही. पण त्यासाठी आम्हाला काही गोष्ट खूप महत्वाच्या आणि गरजेच्या आहेत. कारण 12व्या वचनाच्या क्रमांकामध्ये तो म्हणत आहे, मी तुझ मध्ये नम्र व गरीब राहू दे. नम्र व गरीब लोक. श्रीमंताला तर स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही. आणि ज्यांनी आमचं लुटून श्रीमंत झालेत ना, सिस्टर ब्रदर ओळखून घ्या, ते गेलेले इथं. आता त्याचा विषय सोडून द्या. कारण इथं काय म्हणत आहे, तुझ मध्ये नम्र व गरीब लोक राहू दे. आज जर आम्ही गरीब आहोत ना, धन्य माना स्वतःला. आज आम्ही नम्र आहोत ना, भाग्यवान माना स्वतःला. समाधानी माना, आशीर्वादित माना. आजच तुमच्या आणि माझ्यासाठी सार्वकालिक वतनामध्ये अनेक देवदूत आनंद करीत आहेत. आणि म्हणून तुमच्या गरिबीचे थट्टा लोक उडू द्या. तुमच्या प्रॉब्लेम आलेले थट्टा लोक उडू द्या. आमच्या जीवनात कदाचित समस्या असतील, अडचणी असतील, आजार असतील, विकार असतील, कुणीतरी आम्हाला फसवलं असेल, मग भले देवाच्या नावाचं लेबल घेऊन येणार का सेवक का असाना, कुणी काही असू द्या. लोक आज आम्हाला चिडवतील, लोक आम्हाला हॅरेसमेंट करतील, लोक आम्हाला टेन्शन, ताण दबाव देतील. पण काळजी करू नका, कारण परमेश्वरला नम्र आणि गरीब लोक आवडतात. नम्र आणि गरीब लोक, त्याचप्रमाणे लबाडी न करणारे लोक, त्याचप्रमाणे मुखाने कपट न करणारे लोक हे परमेश्वरला आवडतात. आणि मग या कुणालाही भेडसावण्यात येणार नाही. या कॅटेगरीत असणाऱ्या लोक चरतील, खातील, तृप्त होतील, आशीर्वादित होतील, समाधानी होईल आणि त्यांना विश्रांती मिळेल. ते टेन्शन, ताण, दबावापासून कितीतरी लाखो कोस दूर राहतील. आणि जरी कदाचित ह्या जगिक जीवनामध्ये, सांसारिक जीवनामध्ये कदाचित ह्या घटना आमच्या जीवनामध्ये, बिलीव्हर्स जीवनामध्ये, विश्वासू जीवनामध्ये, सेवेच्या जीवनामध्ये जरी कदाचित सैतानाने टाकल्याच, जर कदाचित आल्याच, तरी प्रेज लॉर्ड म्हणा. कारण या सर्व समस्येचं उत्तर तुमच्या जवळ आहे. ते म्हणजे तुमचं प्रभूमध्ये असणारं ठामपणा, ते म्हणजे तुमचा प्रभूमध्ये असणारा नम्रपणा, ते म्हणजे तुम्ही असणारे प्रभूमध्ये असणारे गरीब, ते म्हणजे तुम्ही त्याच्या नावावर विश्वास ठेवणारे, श्रद्धा ठेवणारे प्रिय लोक, ते म्हणजे कुठल्याही प्रकारचं अनिष्ट न करणारे लोक, कुठल्याही प्रकारची लबाडी न करणारे लोक, कुठल्याही प्रकारचं मुखात कपट न आढळणारे लोक, कुठल्याही प्रकारचे सगळ्या गोष्टीत गुणसंपन्न असणारे लोक, ते तुम्ही आणि मी आहोत. सर्व जगातले लोक तसे नाही. सर्व जग त्या दुष्टाच्या मागे लागलेले आहे. आणि म्हणून बऱ्याच अंशी का होत आहे की आम्ही काही गोष्टी आम्हाला समजणं खूप महत्वाचं आहे. कारण अनेक लोक त्या अशा कॅटेगरीमध्ये आहेत, ते बिलीव्हर्स आहेत, विश्वासू आहेत, अनेक दिवसाचे धार्मिक आहेत, पण तू धार्मिक कचट्यामध्ये ते सापडले, धार्मिक अधिकाराच्या हातात ते सापडलेलं आहे, रूढी आणि परंपरेच्या हातात सापडलेलं आहे, 4 पिढ्याच्या धार्मिकतेवर ते अवलंबून आहे, संस्थेच्या नियमावर ते अवलंबून आहेत. आणि म्हणून ते काय करत आहे ते त्यांचेच त्यांना समजत नाही. आणि म्हणून बऱ्याच अंशी आम्ही धार्मिकतेचं जीवन जगत असताना देखील आमच्या जीवनामध्ये अधर्म घडतो, पाप घडतं, विश्वासघातकीपणा घडतो, एक असत्याला दुजारा मिळतो. कळत न कळत आमच्यामध्ये मग ते नम्रपणा पण निघून जातो, ताठरपणा येतो. कळत न कळत आम्ही लबाडी पण करतो आणि कळत न कळत आमच्या मुखात कपट देखील येते.
ह्या कारणाचा उपयोग करून आम्ही काही गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण 18व्या क्रमांकाच्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं, सफरण्याचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 18 मध्ये, जे तुझे लोक सणाच्या मेळ्याची आठवण करून रडतात त्यास मी एकत्र मिळवीन आणि त्याचवर निंदेचा भार पडला आहे. पहा, त्या समयी तुला पिडणाऱ्या सर्वांचा मी समाचार घेईन. जी लंगडी आहे तिला मी बचावीन, हाकून दिलेल्यास परत आणील. अखिल पृथ्वीवर ज्यांची अप्रतिष्ठा झाली आहे त्यांची प्रशंसा व त्यांचं नाव लौकिक व्हावं असे मी करीन. आणि माझ्या प्रिय बहिणींनो, भावांनो, आई आणि वडिलांनो, कदाचित लोकांनी तुमची अप्रतिष्ठा केली असेल, कारण लोकांची कदाचित तुमच्या जीवनामध्ये अशी काही परिस्थिती झाली असेल की तुमच्याकडे सर्व काही असताना अनेक अंशी वेगवेगळ्या प्रकारातून कदाचित आमच्या पापाच्या मानानं म्हणा, किंवा आमच्या शापामुळं म्हणा, किंवा आज्ञाभंगामुळं म्हणा, किंवा देवाच्या विरोधात केलेल्या बंडामुळं म्हणा, किंवा असत्यामुळं म्हणा, किंवा आम्हाला कुणीतरी फसवल्यामुळं म्हणा, किंवा नामधारीपणामुळं म्हणा, किंबहुना देवावर भरोसा ठेवण्याच्या ऐवजी सेवकावर भरोसा ठेवला म्हणून म्हणा, कशाही प्रकारे जर आम्ही लुटल्या गेलेलो असतो, कशाही प्रकारे आम्ही निंदेस पात्र ठरलेलो असेल. कारण बऱ्याच अंशी असे लोक आम्हाला म्हणतात, अहो एवढ्या मोठ्या प्रार्थना चालतात, एवढं धार्मिकतेचं घर आणि किती सुंदर छान एकदम व्यवस्थित, तरी तुमची परिस्थिती अशी का? विचारतात लोक, अप्रतिष्ठा करतात लोक, वाकडं तिकडं बोलतात. ज्यावेळेस आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो त्यावेळेस आमच्या लक्षात येतं, ज्यावेळेस खेडेगावामध्ये जातो त्यावेळेस असे अनेक प्रकारचे प्रसंग आमच्या समोर साक्ष रूपाने येतात. अनेक लोक यावर मार्गदर्शन देखील मागतात. हे का घडत आहे विचारतात. त्या सर्व लोकांना मला सांगायचं आहे, सफरण्याचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 19 मध्ये पहा, त्या समयी तुला पिडणाऱ्या सर्वांचा मी समाचार घेईल. मग ज्यांच्याकडून आम्ही पिडल्या गेलेलो आहोत, मग तो देवाचा सेवक असो, लेबल लावलेला असो, विश्वासणारा असो, गैरविश्वासणारा असो, आज्ञाभंग करणारा असो, सैतान असो, दुष्ट असो, कुणी असो, परमेश्वर त्याचा समाचार घेईल. परमेश्वर त्याचा 100% समाचार घेईल. कारण तो म्हणतो, जो कोणी माझ्या दासाकडे असं बोट करून बोलन, जसं काही परमेश्वरच्या बुबळात बोट घातला असं होईल. आणि मग त्याच्या प्रिय लोकांना त्रास देणारे, त्याच्या प्रिय लोकांना पिडणाऱ्या लोकांचा परमेश्वर समाचार घेणार नाही का? आणि म्हणून म्हणतो, तुम्ही क्रोध करू नका, तुम्ही क्रोधाला वाट द्या, माझ्याकडे सोपून द्या, मी त्यांचा हिशोब घेईल. आणि म्हणून आम्ही कुणाचा हिशोब घेऊ शकत नाही, तो आम्हाला अधिकार पण नाही आणि घेऊ पण नाही. परमेश्वर त्याचा ताबा घेईल, परमेश्वर त्याचा हिशोब घेईल, परमेश्वर त्याचा जाब विचारेल, परमेश्वर त्याच्या कृती आचरणाप्रमाणे फळ देईल. आणि म्हणून आम्ही काही गोष्टीचं सत्य परमेश्वरच्या वचनातून शिकणं खूप महत्वाचं आहे. तो म्हणत आहे की तुला पिडणाऱ्या सर्वांचा मी समाचार घेईल. आणि म्हणून आम्हाला पिडणाऱ्या लोकांना पिडू द्या, ज्यांना पिडायचं आहे ते पिडू द्या, परंतु परमेश्वर त्यांचा देखील समाचार घेणार आहे. पुढे तो लिहित आहे, जी लंगडी आहे तिला मी बचावीन. कारण लंगड्या लोकांना जास्त पळता येत नाही, काही लोक फास्ट पुढून निघून जातात. आणि लंगडा म्हणजे कोण? आमचा गरिबीपणा, आमचा अशक्तपणा, आमचा अज्ञानपणा, हे आमचे कमजोऱ्या, आमचा नामधारीपणा, हे लंगडेपणाचे काम येतं. प्रभू मध्ये पळताच येईना आम्हाला, मार्ग सत्य म्हटले जीवनावर आम्हाला चालताच येईना हो. कारण त्या रस्त्यावर चालताना आम्हाला चालावं लागत असताना आम्हाला बऱ्याचशा गोष्टीच्या माहिती नसल्या कारणाने आम्ही लंगडत चालतो, कसं बस चालतो, रडत कडत जीवन जगतो. अनेक लोक ख्रिस्ती जीवन जगताना रडत कडत जगतात. काय त्या जगण्याला अर्थ आहे? याचा अर्थ आम्ही लंगडेत कुठंतरी. पाय जर नीटनेटके असले तर माणूस पळत सुटतो, पण लंगडपणा जर असला तर त्याला त्रास असतो, त्याला संकट असते, त्याला इजा होती, त्याला तकलीफ होती, त्याला व्यवस्थित चालता येत नाही. मग अशाच प्रकारे ज्याला असत्य आहे, जो आज्ञाभंगात आहे, जो पापात आहे, जो नामधारीपणामध्ये आहे, जो अशुद्धपणा आहे, जो खोटरडेपणामध्ये आहे, जो नम्र नाही, जो लबाडी करतो, जो कपट करतो, जो अविश्वासू आहे, जो परमेश्वरचं वचन मानित नाही, जो बोध स्वीकारित नाही, जो परमेश्वरावर श्रद्धा ठेवत नाही, जो देवाच्या समीप येत नाही, तो एक लंगडणाऱ्या मनुष्यासारखाच आहे ना. जसं लगंडाऱ्या मनुष्याला पीडा होतात आणि त्याला तो प्रवास कटत नाही, अशाच प्रकारे ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडील आणि सेवकाच्या जीवनात मिळतात, त्यावेळेस मार्ग सत्य म्हटलेला किंवा सार्वकालिक वतनाकडे जाणारा प्रवास आमचा एकदम स्लो असतो. दरवाजा बंद होण्याच्या अगोदरच आम्हाला तिथे एंट्री मारावं लागेल. आम्ही दरवाजा बंद झाल्यावर एंट्री मारतो. म्हणजे कदाचित न जाणो आपलं 5 मूर्ख आणि 5 शहाण्याच्या दाखल्याप्रमाणे 5 मूर्खामध्ये आमची नेमणूक होऊ नये.
त्यासाठी आम्हाला काही गोष्ट समजणं खूप महत्वाचे आहे. म्हणून तो म्हणत आहे, जर अशा प्रकारे जर आम्ही लंगडत आहोत तर परमेश्वर आज देखील तुम्हाला आणि मला बचावण्यासाठी आज देखील तो तयार आहे. आज देखील तो तुमचा आणि माझा उद्धार करण्यास तयार आहे. आज देखील तो तुमचे आणि माझे पाप पाहत आहे आणि त्या पापाच्या मावाने त्याने तुम्हाला आणि मला दंड दिलेला नाही. आज देखील जर आम्ही पश्चाताप करीत आहोत तर परमेश्वर आजच तुमचा आणि माझा उद्धार करण्यास समर्थ आहे. तो आम्हाला वाचवण्यास समर्थ आहे. कारण त्याची इच्छा आहे की हे काही आत्म्याचा नाश होऊ नये तर सर्वांना सार्वकालिक वतन जीवन मिळावं आणि या भूतलावर राहत असताना प्रत्येक मनुष्य तृप्त, समाधानी, आशीर्वादित, लक्की, भाग्यशाली, सार्थक, भाग्यवान, धन्यता त्याला मिळावी आणि येणाऱ्या युगामध्ये सार्वकालिक वतनामध्ये आमचा वाटा असावा ही परमेश्वर पित्याची इच्छा आहे. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, आवडलं, जगातलं जीवन जगत असताना जर कदाचित आम्ही या सर्व गोष्टीमध्ये जर अडकलेलो आहोत तर आजच पश्चाताप करा. आजच पश्चातापाचा दिवस आहे. आजच प्रभूला स्वीकारण्याचा दिवस आहे. आज पाप कबूल करण्याचा दिवस आहे. आणि आजच जर तुम्ही मनापासून अंतःकरणापासून या गोष्टी करत आहात तर आजच उद्धाराचा देखील दिवस आहे. कारण आम्ही जर म्हटलं ना नंतर उद्धार करू, नंतर बघू, काही आहेत ना, काही महाभागाशी येतं. एक जण भेटला आणि पाळक साहेब, अहो त्या चोर कुठं बाप्तिस्मा झाला नाही, चोरांनी सहभागिता घेतली नाही, चोरांनी दानपात्र दिलं नाही, चोरांनी दशमावून दिलं नाही, चोरांनी देणगी दिली नाही, चोरांनी कुठल्या प्रकारचं मंडळीत येणं जाणं केलं नाही, चोरांनी काहीच केलं नाही. हो, डायरेक्ट प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, आजच तू बरोबर सुख लोकात असशील. त्या लोकांना मी हमेशा सांगत असतो, ज्यावेळेस असा प्रश्न येतो त्यावेळेस मी म्हणत असतो, त्या दुसऱ्या चोराला का नाही म्हटला प्रभू येशू ख्रिस्त? ठीक आहे, तो चर्चला नाही गेला, दान नाही दिलं, दशमांश नाही दिलं, पाप केलं, मान्य आहे. त्याच्याबरोबर दुसरा पण होता ना. मग त्या दुसऱ्या चोराला तो का म्हटला नाही, आजच तू बरोबर सुख लोकात असशील? का नाही म्हटलं? मग तेच लोक मग त्या चिंतन म्हणून अध्ययन करून किंवा थोडस डोकं ठिकाणावर म्हणतात, अहो तो मग कसं आहे, तो प्रभूला रगेलवाणी बोलला, तो प्रभूला उद्धटवाणी बोलला, तो प्रभूलाच उलट मांडला, तू देवाचा पुत्र आहेस तर मग हा मला खाली उतर, तूही उतर. त्यांनी पाप कबूल केलं नाही, त्यांनी स्वतःचं परिवर्तन करून घेतलं नाही, तो उद्धार पाहू इच्छित नव्हता, म्हणून प्रभू त्याला म्हटला नाही. आणि ज्याप्रमाणे हा मनुष्य म्हटला, मी पापी आहे, आपण पापी आहोत, आपली योग्य दंड आहे आणि हा देवाचा पुत्र आहे, हा न्यायाधीश राजा आहे, हा येणारा राजा आहे, हा सर्वोत्तम अधिकारी आहे, हे या चोराने ओळखला. आणि तो फक्त म्हटला, ज्यावेळेस तुम्ही राजवैभवाने येताल त्यावेळेस माझी आठवण करा. ज्यावेळेस त्यांनी पश्चाताप केला, खरं कबूल केलं, प्रभूचा स्वीकार केला, लागलीच एक्झॅक्टली त्याला काही चर्चला जायला वेळ नव्हता, बाप्तिस्मा घ्यायला वेळ नव्हता, दानपात्र देणगी दशमांश द्यायला वेळ नव्हता. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही हे सगळं करता म्हणून तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणार आहे का? किंवा मी या सगळ्या गोष्टी करतो म्हणून स्वर्गाच्या राज्यात जाणार आहेत का आपण? त्याच्यापेक्षा, तुमच्या आणि माझ्यापेक्षा आणि या नामधारीपणापेक्षा आणि या दिखाऊ धार्मिकताबद्दल आणि हे फाजील धार्मिकतेपेक्षा तो चोर बरा, तो पटक्याच गेला. आम्ही रात्रंदिवस देवळात जरी झोपलो पण आमचं मन परिवर्तन झालं नाही, हृदय परिवर्तन झालं नाही, विचार परिवर्तन झालं नाही, जीवन परिवर्तन झालं नाही, ख्रिस्त जर स्वीकारलं नाही, ख्रिस्ताचे गुण स्वीकारले नाही, ख्रिस्ताच्या समीप आलो नाही, ख्रिस्ताच्या आज्ञा मानल्या नाही, सत्य स्वीकारलं नाही, देवाचं वचन मानलं नाही, बोध घेतला नाही, परमेश्वरावर श्रद्धा ठेवली नाही, जर आमच्या जीवनात जर लबाडी असेल, आमच्या जीवनात जर अनिष्ट असेल, आमच्या जीवनात जर आज्ञाभंग असेल, आमच्या जीवनात जर कदाचित आमच्या मुखात कपट असेल, आमच्या जीवनात कदाचित बढाईखोरपणा असेल, आमच्या जीवनात कदाचित विश्वासघातकीपणा असेल, आमच्या जीवनात कदाचित भ्रष्टपणा असेल, कसं जाऊ आम्ही? हो, मग देणगी द्या, दानपात्र द्या, दशमांश द्या, नाही तर अख्खा सगळा भार व्हा, काही होणार नाही. मग या सर्व गोष्टी मिळण्यासाठी आम्हाला एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे परमेश्वराच्या वचनाजवळ येणं, झालेल्या गोष्टी विसरून जाणं, येणाऱ्या गोष्टीकडे लक्ष देणं. आणि म्हणून तो म्हणत आहे की जी लंगडी आहे तिला आम्ही बचावे. परमेश्वर आम्हाला मारू देणार नाही. आम्ही आर्थिक दृष्ट्या लंगडी आहोत. आम्ही एवढे मोठे लॉर्ड फॉर्ड नाहीत, किंवा होतो तर आम्हाला लुटण्यात आलं, तो एक भाग वेगळा. किंवा काही लोकांनी हटकून भिकारीपणा घेतला. आशीर्वाद आम्ही स्वतःहून दौडून टाकले. आशीर्वाद टिकवताच येत नाहीत आम्हाला, कारण देवापासून जर आशीर्वाद मिळाले तर ते टिकणारे असतात. परंतु जगापासून मिळवलेले आशीर्वाद, लबाडीने मिळवलेले आशीर्वाद, कपटी जिभाने मिळवलेले आशीर्वाद, फसवून मिळवलेले आशीर्वाद, लाचार होऊन मिळवलेले आशीर्वाद, ते कदापि टिकत नाही आणि ते स्वर्गाच्या राज्यात आम्हाला घेऊन पण जाणार नाही. आणि म्हणून तो पुढे लिहित आहे, हाकून दिलेलीच परत आली. ज्यांना ज्यांना हाकून दिलंय ना त्यांना परत आली. त्यांची प्रशंसा व नाव लौकिक व्हावा असं मी करीन. कदाचित एखाद्या भीतीपोतीमुळे जर आम्ही घर सोडलं असेल, गाव सोडलं असेल,
तालुका सोडला असेल, जिल्हा सोडला असेल, आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, देवाचं राज्य सोडलं असेल तरी देखील आज परमेश्वर त्याच्या राज्यातून जर आम्ही बाजूला आता त्यांनी तर काही हाकून दिलेलं नाही आपल्याला आपण स्वतःहून निघलो, कारण तिथं आपल्याला पवित्र जीवन जगता येत नाही. तिथं शुद्ध सत्य वचनाप्रमाणे देवाला आवडेल असं जीवन जगायला थोडस कठीण जातं. म्हणून स्वतःहून माणूस म्हणतो आपणच कल्टी मारा ना. अनेक लोक प्रभूच्या सत्यापासून बहकले आहेत आणि जगामध्ये अडकलेले आहेत, परंतु ते धार्मिक आहेत बरं का. ते धार्मिक आहेत, ते स्वतःला धार्मिक समजतात, लोक देखील त्यांना धार्मिक मानतात, आणि विशेष करून याजक लोक त्यांना मंडळीत सगळ्यात मोठे धार्मिक म्हणून त्यांना नवसतात देखील. आता हा झाला जगिक भाग. परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आमचं महत्व काय, परमेश्वराच्या दृष्टीतून आम्ही कोण आहोत, परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आम्हाला काय करायचं आहे, परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आम्ही काय स्वीकारायचं आहे, हे गोष्टी आम्ही परमेश्वराच्या वचनामधून शिकणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून आजपर्यंत ज्यांची प्रभू येशूच्या नावामुळं, सत्यामुळं, चांगुलपणामुळं, परमेश्वराच्या आज्ञेमुळं, परमेश्वराच्या भयामुळं, परमेश्वराच्या समीप राहिल्यामुळं, परमेश्वराचा बोध घेतल्यामुळं, परमेश्वराचं वचन मानल्यामुळं, परमेश्वरासाठी नम्र राहिल्यामुळं, परमेश्वरासाठी कुठल्याही प्रकारची लबाडी न केल्यामुळं, परमेश्वरासाठी कुठल्याही प्रकारचा विश्वासघात न केलेल्या जर आज त्यांची अप्रतिष्ठा असेल, काळजी करू नका, तुमची प्रतिष्ठा परमेश्वर निर्माण करेल. लोकांनी तुमची वाहवा करण्यापेक्षा परमेश्वरने वाहवा करणं खूप महत्वाचं आहे, गरजेचं आहे. लोक जे काय, लोक भामट्याला सुद्धा साहेब म्हणतात, लुटणाऱ्याला सुद्धा साहेब म्हणतात, चोराला सुद्धा साहेब म्हणतात, अवजाला नीट शेंबूड पुसा येत नाही त्याला हे साहेब म्हणावं लागत आहे. लोकांचं काही खरं नाही. परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आम्ही खरोखर साहेब आहेत का, हे जगाचा रूल आहे. आपल्याला काही घ्यायचे असलं तर आपल्याला साहेब म्हणावंच लागत. समजा एखाद्या ठिकाणी जर आपण गेलो आणि त्या ठिकाणी आपल्याला एखादा डॉक्युमेंट साइन करायचा आहे, आणि समजा आपण हा कागद घेऊन गेलो, तर त्या गेटमन मध्ये जर कोणी एखादं जर बसलेलं असेल ना, तर लगेच आपण म्हणतो साहेब प्लीज ह्या 4 नंबरची खिडकी कुठे सांगताल का. साहेब साहेब म्हणतो आपण त्याला. एखादा खाकी कपड्यावाला वॉचमॅन किंवा त्या ठिकाणी क्लार्क वगैरे असला, तो म्हटला तिथं जाते बसलेत ना त्यांच्याकडं, मग आपण त्या साहेबाला सुद्धा म्हणतो साहेब हे साहेब कुठे मिळतील, म्हणजे ह्यो साहेब त्यो साहेब त्यो साहेब मेन साहेब, तिथेही गेल्यानंतर साहेबच. ते फाईल पास होस तर साहेब शब्द आमच्यातून जातच नाही, कारण त्या साहेब म्हणण्याच्या शब्दामध्ये आमच्यामध्ये स्वार्थ दडलेला आहे, आमच्यामध्ये तो आम्हाला हवे असणारी दडलेली आहे. त्या स्वार्थ, त्या साहेब म्हणण्याच्या पाठीमाग आमच्यामध्ये लबाडीपणा देखील आहे. त्या साहेब म्हणण्याच्या पाठीमाग आमच्यामध्ये कितीतरी कुकर्म येतं, कारण साहेब म्हणतो आणि खिशात हात घालून काहीतरी देतो, कारण त्याला काहीतरी घ्यायचंच असतं. परंतु परमेश्वर तसा नाही. जगातला साहेबपणा काही कामाचा नाही. त्याचं काम झालं, त्याच वॉचमॅनने जर काय म्हणलं सरक बाजूला, कोण आहेस तू, झाडू पोषाचं काम करतो, चल हो बाजूला, काम झाल्यावर ना. असाच प्रकार आहे. परमेश्वराकडे जे लोक येतात, तुमचं काम झाल्यानंतर परमेश्वराच्या आज्ञाविधी नियम पाळायला कठीण आहेत, चांगलं जीवन जगायला कठीण आहे, पवित्र जीवन जगायला कठीण आहे, सत्य जीवन जगायला कठीण आहे, परमेश्वराच्या समीप राहणं कठीण आहे, परमेश्वराचा बोध घेणं कठीण आहे, परमेश्वराचं वचन मानायला कठीण आहे, असं वाटून तुम्ही तुमचं अंतःकरण कठोर करू नका. कारण इस्रायल लोकांनी अंतःकरण त्यांचं कठोर केलं आणि अनेक लोक मृतपाय झाले. काही मरीमध्ये गेले, काही कशामध्ये गेले, काही इथं भूमीने आपलं तोंड उघडलं म्हणजे ते भूकंपासारखं भेग पडल्याने अख्खा कोराचं कुटुंब गेलं, खानदानची खानदान आतमध्ये जमा झाली कठीणपणामुळे. आणि म्हणून आमचं कठीण हृदय होऊ नये, तर परमेश्वर म्हणतो तुमचं पाषाणमय झालेलं, कठीण झालेलं हृदय मी एक मांसमय करेल, आपुलकीचं करेल, प्रेमाचं करेल, सन्मानाचं करील, आदराचं करील, आशीर्वादाचं करील, तृप्ततेचं करील, समाधानाचं करील, लक्की करील, भाग्यशाली करील, धन्य करील. पण आम्ही आमच्या अंतःकरणाचा ताठरपणा सोडून देणं खूप महत्वाचं आहे. जर जगातली एखादी गोष्ट घेण्यासाठी आमच्या मुखामध्ये इतकी लवचिकता येते, आमच्या चेहऱ्यावर इतके काही गरिबीचे हावभाव येतात, आमच्या मुखातून इतकं काही प्रेमळ वाणी येते, परंतु ते काम झाल्यानंतर आमची वाणी पहा, काय फुकट नाही केलं, पैसे दिले टॅबला खालीहून,
आणि व्हायच्या अगोदर म्हण बरं असं नाही. तुम्हाला रियालिटी सांगतो मी. लाईव्ह सेशन मध्ये जीवन जगतात ना, त्यातलेच उदाहरण मी सांगतो, जेणेकरून आम्हाला स्पष्टरित्या समजावे. मग तो परमेश्वर आहे. त्याने इतकं काही आम्हाला आईच्या गर्भाशयापासून आताच्या समयापर्यंत सुरक्षित ठेवलंय, ठेवत आहे. इथून पुढे देखील ठेवण्याचं त्याने आमच्याशी अनभाग केलेले आहे, करार केलेला आहे, आश्वासन दिलेलं आहे आणि तो ते पाळत आहे. आम्ही त्याच्यासाठी काय करतो? बऱ्याच अंशी आज्ञा पाळायला अनेक लोक कमी पडलेले आहेत, नियम पाळायला कमी पडलेले आहेत, वचन मानायला कमी पडलेले आहेत, सत्य बोध घ्यायला कमी पडलेले आहेत, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये पवित्रतेमध्ये चालण्यास कमी पडलेले आहेत. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये काही अंधकार आहे, म्हणून आमच्या जीवनामध्ये अतृप्त आहे, म्हणून आमच्या जीवनामध्ये असमाधानकारक परिस्थिती आहे, म्हणून आमच्या जीवनात शाप, आशीर्वादाच्या ऐवजी शाप आहेत. म्हणून आमचं जीवन आम्हाला वाटतं की काय करणं नाही बा, काय भाग्य नाही बा, आपलं भाग्य फुटलेलं आहे, काय करे नाही, काय लक्की नाही बा, बॅड लकच होतोय सगळीकडे जिथं जातो तिथं. हे जनरली शब्द जे आहेत ना, म्हणून आपल्या विषयाची हेडलाईन्सच आपण ठेवलेली आहे: धन्य, समाधानी, आशीर्वादित, सार्थक, तृप्त, लक्की, भाग्यशाली. या विषयावर आम्ही गेल्या सातत्याने, आता हा जवळपास 58वा क्रमांकाचा 58 नंबरचा चॅप्टर आहे. म्हणजे 58 भाग आम्ही यावर चिंतन मनन सातत्याने अध्ययन लागोपाठ लगातार करत आहोत. यासाठी की तुम्हाला आणि मला परमेश्वराने सांत्वना द्यावी, तुम्हाला आणि मला तृप्तता द्यावी, तुम्हाला आणि मला आशीर्वादित करावं, तुमचं आणि माझं लंगडपण काढावं, तुमच्या आणि माझ्या पिढ्या दूर कराव्या, तुम्हाला आणि मला वाचवावं. आम्ही जर बाजूने गेलो असेल परमेश्वर आम्हाला आणावं, आमची जर अप्रतिष्ठा झाली तर प्रतिष्ठित करावं, आमची जर प्रशंसा कमी झाली असेल तर लोकांनी आमची प्रशंसा करावी, आमचं नाव लौकिक व्हावं. असं मी करीन असं परमेश्वर म्हणतो. याचकाला अधिकार नाही, हा सेवकाला अधिकार नाही. मी तुझं जीवन असं बनवून टाकतो का बा सगळे लोक तुझं हे गौरव करतील. परमेश्वर स्वतः म्हणत आहे, हे वचन परमेश्वरच आहे आणि हे वचन त्या लोकांना दिलेलं आहे, त्या बिलीव्हर्स भावांना, बहिणींना, आई वडिलांना दिलेलं आहे, जे देवाच्या समीप आहेत, जे वचन ऐकणारे आहेत, जे बदलणारे आहेत, जे परिवर्तन करणारे आहेत, जे नवीकरण करणारे आहेत, जे प्रभूच्या समीप येणार आहेत, जे सत्याला स्वीकारणारे आहेत आणि त्याप्रमाणे हर एक परिस्थितीमध्ये ठाम राहणारे आहेत. ऊन येऊ, वारा येऊ, संकट येऊ, जोखडे येऊ, गरिबी येऊ, चिंता येऊ, आजार येऊ, टेन्शन येऊ, निंदा होऊ, काही होऊ, परंतु जे ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर उभा आहेत ते डगमगणार नाही. आम्ही जे डगमगतोय ना, त्याचं कारण आमचा पाय त्या ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर म्हणजे वचनावर नाही. अनेक लोक आलेल्या संकटाला, समस्याला, आजाराला, आर्थिक परिस्थितीला घाबरून डगमगल्या जातात, हल्ल्या जातात, अतृप्त, असमाधानकारक बनतात. याचे कारण आहे, कारण ते हलतात. का हलतात? कारण त्यांचा पाया ख्रिस्त म्हटलेल्या पायावर नाही. आणि ख्रिस्त म्हटलेला पाया म्हणजे वचनाचा पाया. रचिले मी तुला प्रेषित पायावर. प्रेषितांना वचनाच्या पायावर रचले गेलेलं आहे आणि रचून रचून एक मोठी बिल्डिंग झालेली आहे. आणि त्या बिल्डिंगला म्हणतात मंदिर, त्या बिल्डिंगला म्हणतात सहभागिता, त्या बिल्डिंगला म्हणतात वधू. आणि ती वधून येण्यासाठी परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. हे हाताने बांधलेल्या मंदिराच्या संस्थेचे दगड, विटा, सिमेंट ब्लॉक येणे बांधलेलं नाही ते मंदिर. हे मंदिर आम्हाला चांगल्या प्रकारचं सजवायचं आहे, हे मंदिर आम्हाला सुजनहार करायचं आहे. हे मंदिर देखील परमेश्वरचं ठिकाण आहे. आम्ही देखील परमेश्वरचे वधू आहोत. मंडळीला वधूची उपमा दिलेली आहे, परंतु आम्ही देखील त्यातलाच एक प्रकार आहोत. आम्ही परमेश्वरचा तशा प्रकारे त्या सृजनहाराचा आम्ही काही गोष्टी आम्ही मान्य करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे की अखिल पृथ्वीवर ज्यांची अप्रतिष्ठा झाली आहे त्यांची प्रशंसा होईल. अनेक लोक म्हणतील खरोखर एवढं दुःख, संकट, समस्या, चिंता, काळजी आल्या, परंतु सिस्टर तुम्ही डगमगले नाही, ब्रदर तुम्ही डगमगले नाही, देवाच्या सेवका तू डगमगला नाहीस. अनेक लोकांनी तुझ्यावर कुरूप गिळली, तुझं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला, निंदा केली, अनेक टॉर्चर केलं, अनेक परिस्थितीमधून हेड्याक निर्माण करून दिला, अप्रतिष्ठा झाली. जे लोक आपल्याला मानायचे, जे लोक आपल्याला सलाम करून जायचे, जे लोक आपल्या जवळ यायचे, आज ते नाक मुरडत जात आहे. आज ते आपल्या परिस्थितीला पाहून आमच्याकडं एक सहानुभूतीचा हात देत नाही, प्रेमाचा हात देत नाही, सहकार्याचा हात देत नाही, एक चांगल्या विचारांचा हात देत नाही, कुठल्या प्रकारचा सपोर्ट देत नाही. पण तू काळजी करू नका, परमेश्वर तुमच्याबरोबर आहे.
परमेश्वर ही परिस्थिती बदलेल, परंतु परमेश्वर केव्हा बदलेल? आम्हाला नम्र व्हावं लागेल, आम्हाला न्यायाने चालावं लागेल, आम्हाला परमेश्वरचा आसरा धरावा लागेल, आम्हाला परमेश्वरचं वचन ऐकावं लागेल, आम्हाला परमेश्वरचं वचन मानावं लागेल, आम्हाला परमेश्वरचा बोध स्वीकारावा लागेल, आम्हाला परमेश्वरच्या समीप राहावं लागेल, आम्हाला आमच्या मुखामध्ये नम्रपणा, लबाडी नसावी, कपट नसावं, आम्ही बडाईखोरपणा नसावा, विश्वासघातकीपणा नसावा, अपवित्रता नसावी आणि आलेल्या परिस्थितीत ठाम असावं. त्या मनुष्याची परिस्थिती बदलली जाईल, कुणाची नाही, कुणाचीही नाही. ह्या सगळ्या गुण गोष्टी त्याच्या त्या मनुष्यामध्ये, त्या बहिणीमध्ये, भावामध्ये, सेवकामध्ये पाहिजे. त्यावेळेस त्याची झालेली प्रतिष्ठा परमेश्वर म्हणतो मी त्याची प्रशंसा करेल. मी तर करील तर करील, जग देखील करील. पुढे तो लिहित आहे, व नाव लौकिक व्हावा, त्याचं नाव लौकिक देखील करील, असे मी करील. आणखीन काय पाहिजे? तो म्हणत आहे, त्या समय मी तुम्हास आणून एकत्र करेन. आम्ही जर विभक्त झालेलो असलो, आम्ही भटकलेलो असलो, आम्ही कुटुंबापासून दूर गेलेलो असलो, आम्ही आपल्या नातेवाईकापासून दूर गेलो असून, त्यांच्या प्रेमापासून, त्यांच्या नजरेपासून, त्यांच्या विश्वासापासून, त्यांचा आपल्यावर असणारा एक श्रद्धेपासून किंवा कुठल्या तरी अधिकारापासून जर आम्ही दूर गेलेलो असलो, भटकलेलो असलो, तर परमेश्वर म्हणतो मी तुमच्या डोळ्यात देखवत तुम्हाला परत एकदा एकत्र आणीन. तुमचे मन एकत्र करील, तुमचे विचार एकत्र करील, तुमचं राहणं एकत्र करील, तुमची सहभागिता एकत्र करील, तुमचा आनंद एकत्र करील, तुमचा आशीर्वाद एकत्र करील, तुमचं समाधान एकत्र करील, तुमचं प्रेम एकत्र करील, तुमची तृप्तता एकत्र करील, तुमचं भाग्य दोघांचंही उधळेल. दोघं तिघं चौघं काय असं XYZ म्हणजे देवाची मंडळी आली त्यामध्ये. पुढे तो लिहित आहे, तुमच्या डोळ्या देखत तुमचा बंदिवास उलटवीन. आज जर आम्ही बंदिवासात असो, बंदिवास वेगवेगळा आहे. कुणी आर्थिक टंचाईमध्ये, कुणी पैशाच्या बाबतीत बंदिवान झालेले आहेत, तुळू तुळू करते. कुणी खाण्यासाठी बंदिवान आहे, कुणी कपड्यासाठी बंदिवान आहे, कुणी राहण्यासाठी बंदिवान आहे, कुणी देवाचं वचन सत्य कळालं नाही म्हणून बंदिवान असतात आहे. आणि म्हणून परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतंय, सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील. आणि जे सत्य म्हणजे प्रभू येशू हा दैवाचा पुत्र होता आहे, तो येणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त जगाचा उद्धारकर होता, तो आताही आहे, पण तो येतानी न्यायाधीश बनून येणार आहे. जो अल्फा, जो ओमेगा, जो आधी, जो अंत, जो सुरुवात, जो शेवट, ज्याच्यासाठी सर्व काही निर्माण केलं, ज्यांनी सर्व काही निर्माण केलं, तो परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, यहोवा परमेश्वर, पवित्र आत्मा दिलेला आम्हाला गायडन्स, हे देवाचं पवित्र वचन जर आमच्या जीवनामध्ये असेल तर परमेश्वर म्हणतो मी तुमचा बंदिवास उडवीन. मग कुठल्याही बंधनात असा, तुम्ही कर्जात आहात का, संकटात आहात का, आजारात आहात का, समस्येमध्ये आहात का, व्यसनानी वासनामध्ये अडकलेला आहात का, कर्जबाजारी आहात का, काय कोणत्या गोष्टीत आहात का, परमेश्वर तुमचा बंदिवास उलटीन. आम्ही बरेचशा चर्च मधून ऐकतो, लेबल येतो, एक पॉम्पलेट येतं, असं छोटं पॉम्पलेट असतं आणि त्याच्यावर वर हेडलाईन्सला असतो, प्रेज लॉर्ड, हालेलुया, जय ख्रिस्त. आपणास कळवण्यात आनंद वाटतो की तुम्ही आजारी आहात का, तुम्ही दुःखात आहात का, तुम्ही संकटात आहात का, तुम्ही बंधनात आहात का, तुम्ही कर्जबाजारी आहात का, तुम्ही फलण्यात आहात का, तुम्ही बिस्तण्यात आहात का, आमच्या चर्चला या लगेच नीट. आणि चर्चला आला का जी रट्टा लावित ना, दान द्या, देणगी द्या, दशमून द्या, पावत्या फाडा, हे करा, तेलाच्या बाटल्या घ्या, पाण्याच्या बाटल्या घ्या, स्टॅच्यू घ्या, पुतळे घ्या, त्यांचे हारे घ्या, तुरे घ्या, त्यांच्या पायकेनबाईचे डोक्याचे स्कार्फचे तुकडे म्हणलं तर ऐकायला बसले ते घ्या, आणखीन काही शिल्लक असलं तर ते पण घ्या. वरून आम्हाला सांगायचं तुम्ही दान देत नाही, दशमून देत नाही, म्हणून हे तुमच्यावर शाप आहे, तुम्ही देवाशी लबाडी केली, तुम्ही कपट केलं, तुम्ही आमकं केलं. अहो त्यांना भेडसावता, त्यांना भीती घालता का, त्यांना दडपण घालता का, त्यांच्या प्रेशर आणता, काय करता काय नेमकं? सध्या हीच परिस्थिती चालू आहे. आणि अशा परखड बोलणारे लोक नाहीत, लाभासाठी तोंड पूजा पालना करणारे अनेक लोक आहेत. परंतु यापासून बचाव करायचा जर असेल तर आम्ही प्रत्येकालाच नाव ठेवू शकत नाही, प्रत्येकाची निंदा करू शकत नाही, प्रत्येकालाच पुढे आणू शकत नाही. तर हे ओळखण्यासाठी तुम्हाला आणि मला परमेश्वरचं वचन आम्हाला माहिती पाहिजे, सत्य आम्हाला पाहिजे, आम्ही बोध सत्याचा घेतला पाहिजे, आम्ही त्या देवाच्या अभिषिक्त सेवकांचा बोध घेतला पाहिजे जे देवापासून आहेत, जे आत्म्याने काम करतात, जे खरेपणाने काम करतात, जे कृती आणि आचरणामधून दिसतात, जे लाभासाठी तोंड पूजापणा करत नाही.
किंवा त्याहीपेक्षा तिथं नसला विश्वास तर कमीत कमी पवित्र शास्त्रावर तो भरोसा ठेवा. जाऊ द्या, नका कोणाको ठेवू. यातून तर शिका. पण लोक याच्याकडे पाहत नाही आणि म्हणून आम्हाला काही समजत नाही आणि म्हणून आम्ही बंदिवासात आहोत. पण तू काळजी करू नका, आज परमेश्वर तुमचा बंदिवास उलटीत आहे. नुसतं पोस्टर बाजी करून आमचा बंदिवास उलटणार नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, 22 वर्षाचा माझ्या अनुभवामधून मी तुम्हाला सांगतो, नुसतं दान दिल्याने तुमचा उद्धार होणार नाही, दशमांश दिल्याने तुमचा उद्धार होणार नाही, देणगी दिल्याने तुमचा उद्धार होणार नाही, दररोजचे असलं तरी येऊन बसलं उद्धार होणार नाही. त्याच्यासाठी आम्हाला परिवर्तनच करून घ्यावं लागेल, बदलच करून घ्यावा लागेल, आमचं नवीकरणच व्हावं लागेल. आम्हाला देवाच्या विधी आज्ञा नियम आणि त्याच्या आज्ञा विधी आणि सत्य स्वीकारावंच लागेल. नुसत्या बाकीच्या गोष्टी बाह्य स्वरूपाच्या स्वीकारल्यात पण अंतकरण तसंच घाणीने भरले, कदापि उद्धार होणार नाही आणि कदापि तुमचा बंदिवास उलटल्या जाणार नाही. मग किती पोस्टर वाचा आणि काही करा, तेलाच्या बाटल्या प्या नाही तर पाण्याच्या बाटल्या प्या, काही होणार नाही. आणि जर कदाचित इथं जर झालं, सार्वकालिक वतनामध्ये वाटा नाही, मग ॲज यू लाईक, जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही घ्या. कारण परमेश्वर जबरदस्तीचं नाही, परमेश्वर कोणावर जोर जबरदस्ती करीत नाही. परमेश्वरने आज्ञा विधी नियम आमच्या समोर ठेवून दिला, सगळ्याला ज्ञान बुद्धी चातुर्य दिलंय. एकही आईच्या गर्भाशयातून निघताना मंत्र बुद्धीचं नाही निघलं, त्याचा बेजा आणि मेंदू काढून नाही ठेवला प्रभूनी. का झाला एखादा जन्मला त्याचा मागचा मेंदू छोटा मेंदू काढून ठेवलाय आणि मोठाच मेंदू घालून दिलाय त्याला मागे, असं काही आहे का? सगळ्याला ज्ञान बुद्धी दिली. बरं आणि वाईट ओळखण्याची सगळ्यांना सद्बुद्धी आहे आहे. मला सांगण्याचा काही अधिकार नाहीये, ते तुम्हाला आहे. उलट माझ्यापेक्षा तुम्हाला ज्यादा बुद्धी आहे. तुमचं डोकं मोठं दिसतंय, तुमचे मेंदू मोठाली येतं. तुमचा जो छोटा मेंदू आहे ना, छोटा मेंदू, त्या छोट्या मेंदूची तुलना माझी मोठ्या मेंदूवर करावं लागेल. आणि तुमच्या मोठ्या मेंदूची तुलना म्हणलं माझ्याकडे मेंदूच नाही. एवढं तुम्ही हुशार आहात. फक्त प्रॉब्लेम झालाय तुम्ही वचनाकडे लक्ष दिलं नाही. प्रॉब्लेम झाला तुम्ही देवापासून बोध घेतला नाही, तुम्ही पाळकांपासून घेतला, याचकांपासून घेतला. हबप, भंतीजी, काजी, काही XY Z जे लोक आहेत ना, मोठमोठाली लोक, त्यांच्याकडून बोध घेतला पण परमेश्वरापासूनच नाही घेतला. मग त्यांनी नेमका आम्हाला काय दिला आणि त्यांनी दिलेला आम्ही कधी बायबल मध्ये तपासला नाही. बरं, त्यांनी दिला तर आम्हाला ठराविकच वचन दिली, पवित्र शास्त्र हा समजून नाही सांगितलं, जे पाहिजे तेच दिले. मग आम्ही तेवढं डोकं चालवलं. आमच्या जीवनामध्ये आम्ही जे आज बंदिवासात आहोत, तो परमेश्वर म्हणत आहे, मी तुमच्या डोळ्यात देखत तुमचा बंदिवास उलटवी. बंदिवासाचे दिवस संपले. आजच स्वीकार करा, आजच रिसीव्ह करा, आजच ते बंधन जोकडं तोडून जा. आजारी आहात, येशूच्या नावात प्रत्येक आजार निघल्या जाऊ दे, ज्या ज्या परिस्थितीमध्ये आहे. आणि मी म्हणतोय म्हणून निघणार नाही. पुन्हा एक वार ऐका, मी सांगतोय म्हणून निघणार नाही. तर तुम्हाला देवाचं वचन मानलं पाहिजे, तुम्ही देवाचा बोध घेतला पाहिजे, तुम्ही परमेश्वरावर श्रद्धा म्हणजे विश्वास ठेवला पाहिजे, विश्वास ठेवण्यावर कृत्याने आचरण केलं पाहिजे. नेटवर्कचा थोडासा प्रॉब्लेम होता. मी म्हणतो म्हणून तुमचा बंदिवास उलटणार नाही. किंवा एखाद्या देवाचा सेवक किंवा हबप, भंतीजी, काजी, काही XY Z असतील ते जर म्हटले ना, तुमचं बरं होईन, कल्याण होईन, सुखी व्हा, आशीर्वादित व्हा, भरमसाठ व्हा, बहुगुणित व्हा, काय व्हायचंय ते व्हा, भविष्य सांगू दे आमचं, तसं होत नसतं. अंधश्रद्धा बिलकुल ठेवू नका, श्रद्धा ठेवा. परमेश्वरावर श्रद्धा ठेवली नाही तर आम्हाला काय करायचंय? जर तुमचा बंदिवास उलटून टाकायचा असेल, जर तुमची प्रशंसा घ्यायची असेल, जर तुमचं नावलौकिक करायचं असेल, जर तुम्हाला सार्वकालिक वतन मिळवायचं असेल, जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचं असेल, जर तुम्हाला समाधानी व्हायचं असेल, जर तुम्हाला तृप्त व्हायचं असेल, जर तुम्हाला लक्की आणि भाग्यशाली ठरायचं असेल, जर तुमच्या जीवनाचं सार्थक बनवून घ्यायचं असेल, जर तुम्हाला धन्यता मिळवायची असेल, तर तुम्हाला काही गोष्टी करणं महत्वाचं आहे. मी म्हंटलो म्हणून होणार नाही. मी म्हणलो रिसीव्ह करा आणि तुम्ही लगेच रिसीव्ह करायचं, आणि नाही मिळाल्यावर मग तुम्ही माझ्या नावाने बोट मोडीत बसता. तुम्हीच म्हणले होते रिसीव्ह करा लाईव्ह मध्ये, आजच आताच. आपण तेवढं आम्ही आमचं मन साफसुत्र केलंय का? मग त्या गोष्टी सोडून दिल्यात का?
परमेश्वराला काही क्षण दिलाय का आम्ही त्या तशा प्रकारे जीवनाचा? आम्ही त्याच गोष्टी भोगीत बसतो, आम्ही त्याच जगामध्ये जगतो आणि म्हणून आमचं जीवन आजही बंदिवासात आहे, आजही गुलामगिरीत आहोत. खरी खुरी स्वतंत्र देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त देतो, त्याच्या व्यतिरिक्त कुणीही आम्हाला स्वतंत्र करू शकणार नाही. आणि पुन्हा गुलामगिरीमध्ये जाऊ नये असं देवाचं वचन सांगतंय. तो म्हणताय, तेव्हा पृथ्वीवरील सर्व राष्ट्रात तुमचा लौकिक व गौरव होईल असे मी करीन. परमेश्वरच्या नावाला पण धन्यवाद देऊया, सन्मान आदर गौरव देऊया. या ठिकाणी आपला वेळ पण होत आलेला आहे. एक 5 मिनिटं बाकी आहेत. या 5 मिनिटांमध्ये हग्गाई नावाचा संदेश आहे, ग्रंथ आहे, त्याच्यानंतरच आहे ताबडतोब सफण्याच्या नंतरचा. त्याचा आपण पहिला अध्याय आणि काही वचन वाचूया, त्यावर आमच्या लक्षात येईल की आमचं समाधान कुठं आहे. दुसरं वचन आणि 2, 3, 4 आपण वाचूया. त्याच्यानंतर आपण पुढच्या लाईव्ह सेशनला हे वचन घेणारच आहोत. सुरुवात करूया 5 मिनिटांसाठी. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की वेळ अजून आली नाही, परमेश्वराचे मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही. तेव्हा परमेश्वराचं वचन हग्गाई संदेशाच्या द्वारे प्राप्त झाले ते असे, इकडे मंदिर ओसाड पडले असून तुम्ही स्वतः आपल्या तख्तपोशीच्या घरात राहावे असा समय आहे काय? आता त्या काळामध्ये ओरिजिनल बांधकामाविषयी बोलत होता ना तो हग्गाई संदेष्टा. त्या काळामध्ये त्या लोकांना एक मंदिर बांधायचं होतं, त्या मंदिराविषयी बोलत होता. परंतु हे बाह्य स्वरूप, हे दिसणार स्वरूप, तोच संदेष्टा त्याच काळी आत्मिक शरीराविषयी देखील बोलत होता, आत्मिक मंदिराविषयी देखील बोलत होता. आज आमच्या पुढे लय लाखों करोडों अब्ज लोकांचे मंदिर आहेत. त्या मंदिराची किंमत करता येणार नाही, त्या मंदिरातल्या खजिन्याची किंमत करता येणार नाही. मी तर म्हणतोय, आमच्या भारत देशातले जर काही मंदिराचं जर काही ठराविक मंदिर जर घेतले आणि त्यांचं जर पैसा प्रॉपर्टी जमा केली ना, तर आमचं भारत सरकार 5 वर्ष म्हणलं तर चालवण्याची कॅपॅसिटी यांच्याकडे. हे रिअल सांगतो आम्ही तुम्हाला. मोठमोठाले मंदिर घेतले ना, त्याचे पुजारी, त्याचे मोठमोठाले अधिकारी, त्या बॉडीवर असणारी, बघा 5 वर्ष म्हणलं तरी भारत देश चालवते एवढं प्रॉपर्टी. कोणत्या मंदिराची? त्या. पण ह्या मंदिराचा आम्ही विचार केलाय का? आणि हे मंदिर व्यवस्थित नसल्यामुळे समाधान कुठं असतं तुम्हाला माहिती का? तृप्तता कशी कुठं आहे माहिती का तुम्हाला? आशीर्वादित झालो हे कसं वाटतं तुम्हाला माहिती का? कशातून तुम्ही म्हणता? ज्यावेळेस हे हृदय, अंतःकरण, मन कठी दुःखी, संकटात, चिंताग्रस्त असतं ना, त्यावेळेस आम्हाला समजतं की मी अतृप्त आहे, त्यावेळेस आम्हाला समजतं की मी असमाधानकारक आहे. त्यावेळेस किती प्रॉपर्टी जवळ आहे पण तरी पण म्हणतो काय करणे, हे करण्यासारखं जीवन झाले. काय करता या प्रॉपर्टीला, काय करता या पैशाला? अहो सुखच नाही, समाधानच नाही, चैनच नाही, शांतीच नाही, आरोग्यच नाही, काहीच नाही. काय या धनाला चाटीत का? मग त्यावेळेस तुम्हाला समजत की हे समाधान, आशीर्वाद, तृप्तता, लक्की, भाग्यशाली, सार्थक आणि धन्यता कुठं समजल्या जाते? अंतःकरणात, आतमध्ये. आणि म्हणून या ठिकाणी तू लिहित आहे, वेळ अजून आली नाही. अनेक लोक म्हणतात नाही आम्ही नंतर प्रभूचा स्वीकार करू, आम्ही सत्याचा स्वीकार करू, जरा थोडस खा प्या आयुष करा, जरा थोडस जगाचं जरा खाऊ घेऊ आणि मग मात्र झालो आपल्याला काय काम आहे? मग पोरांनी हाकलून दिलं का मंदिरात जाऊन बसू, छाप मध्ये, तिथं टाळवाजीत बसू, तिथं कुटीत बसू. पण दादा नो, तिथंही कुटीत नाही, तिथं सगळ्या जीवनात केलेला सत्यानाच कुटीत बसते. तिथं मा सुनाने आमकं केलं, मा आमक्याने फलाने केलं, माझ्या बिस्तानी केलं, मी एवढं कमवलं, मी लंगोटीवर होतो, हे टायकोटर हिंडत येत, मला सायकल नव्हती, हे हेलिकॉप्टरने हिंडत येत. तिथे येत चल तर कुठाशा, हे टाळ कुठे येत, दुसरं कुठेच नाही. तर मग वेळ कधी आहे? अनेक लोक म्हणतात नंतर कर राव देवधर्म, नंतर कर राव बिलिवसपणा, नंतर धार्मिक होणार आहोत, नंतर आपण पवित्र आत्म्याला मिळू. आता सध्या जरा चाललंय तर चलू दे, जरा जगाची हाऊस मौज घेऊ. एकदा का मनुष्य जगाच्या कचाट्यात सापडला,
एकदा का मनुष्य मोहामध्ये सापडला, एकदा का मनुष्य मायाजाळामध्ये सापडला, एकदा का मनुष्य जगातल्या सर्व आज्ञा भंगामध्ये सापडला, तो लवकर सुटत नाही. सुटण्याचा एकमेव मार्ग प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या जवळ असताना आम्ही त्याच्या जवळ येणं, राहणं, त्याचा बोध घेणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणजे या ठिकाणी अगय संदेशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 2 मध्ये म्हणत आहे, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, हे लोक म्हणतात की, म्हणजे हे लोक म्हणजे त्या काळचे लोक, पण कदाचित हे वचन तुम्हाला आणि मला मी आज ऐकत आहोत, म्हणजे आज अगय संदेश म्हणतात की आम्ही लोक असे म्हणतो की, कारण वचन कधी पण आपल्या स्वतःवर घ्यायचं, दुसऱ्यावर लोटायचं नाही. अनेक लोकांना लय घाण सवय, एखाद्या असलं तर दुसऱ्यावर लुटून द्यायचं आणि आपण साबूत राहायचं. मराठी भाषेत एक म्हणी, मी नाही त्यातली कडीला वाटली, असं का? म्हणजे मी काहीच केलं नाही, जे काही केलं ते दुसऱ्यांनीच केलं. कधी कधी शास्त्रभाग येतो ते म्हणतो त्या लोकांना बोलतो, तो त्या जुन्या काळातला आहे, जुन्या काळातला आहे, तो राजाला म्हटला, तो त्या इस्रायल देशाला म्हटला, तो आपल्याला थोडी म्हणला. आपण भारत देशात राहतो, महाराष्ट्र राज्यात, नगर जिल्ह्यात, नगर तालुक्यात किंवा XYZ गावात, आपल्याला थोडी म्हणलंय. तो देवाचं वचन जे काही लिहिलेलं आहे ते पृथ्वीवरील जे काही सृष्ट दिसत आहे त्या प्रत्येकासाठी आहे. ठराविक वयोमर्यादा किंवा ठराविक जाती धर्म, आता जाती नाही तर धर्म नाही, पण त्याच्या लोकांनी एक पाडलंय, परंतु सर्व मानवांसाठी हे वचन आहे. म्हणून ते प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे. हे माझ्यासाठी आहे. कारण काय त्या ठिकाणी लिहित आहे, वेळ अजून आली नाही, परमेश्वर मंदिर बांधण्याची वेळ अजून आली नाही, असं हे लोक म्हणतात. मग मी म्हणतोय का तसं? मी पण म्हणतो, अरे हा वेळ नाही आली. तुम्हाला हे समजलं पाहिजे की मंदिर कोणतं बांधायला सांगितलंय. हाताने बांधलेल्या मंदिरात परमेश्वर राहत नाही. कोणत्याही राज्यात जा, कोणत्या जिल्ह्यात जा, कोणत्या देवस्थानात जा आणि कोणत्याही देशात जा, आणि कितीही जागृत असू नये, तो झोपलेला असू नये, ते कसंही असू, तिथं परमेश्वराचं वास्तव्यच नाही. परमेश्वराचं वास्तव्य कुठं आहे? इथं, तुमच्या माझ्यामध्ये. हे वास्तव्याला ओळखणं, या वास्तव्याला ओळखणं आणि त्याला आणखीन मजबूत करणं, याला म्हणतात मंदिर बांधणं. आणि मंदिर बांधल्यानंतर आपण वर्षाला, 2 वर्षाला, 5 वर्षाला त्याची डागडुगी करतो. जैगिक मंदिराविषयी बातचीत करतो, घराविषयी बातचीत करतो, बंगल्याविषयी बातचीत करतो. थोडीशी डागडुगी बनती वातावरणानुसार. अशाच प्रकारे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये देखील आत्मिक जीवन जगत असताना थोडीशी डागडुगी करावीच लागते. थोडस पाप, थोडस शाप, थोडस आज्ञाभंग हे कायम चालूच राहतं. कारण बायबल असं सांगतं की एक देखील मनुष्य नीतिमान नाही, सर्वांनीच पाप केले म्हणून ते देवाच्या गौरवाला उणे पडले. मग याचा अर्थ असा नाही की आपल्याला पाप काढायचं लायसन दिले प्रभूने. सुटणं, शोधणं, बदलणं, परिवर्तन करणं आणि सत्याकडे येणं, कमीत कमी पाप करणं आणि जास्तीत जास्त देवाच्या जवळ राहणं, याला म्हणतात मंदिर बांधणं. मंदिर लगेच एका दिवसात बांधण्यात येत नाही. मोठमोठाले मंदिर असले तर त्याला 2-2, 3-3 वर्ष लागतात. छोटं मोठं असलं तरी महिना 15 दिवस आरामशीर खातं. मग हे अंतःकरणातलं मंदिर बांधण्यासाठी, हे जैगिक जीवनाला त्याग करण्यासाठी, या जगातला मोह, माया, बाजार, स्वार्थ, मीपणा, आमपणा, गर्व, अभिमान, व्यक्त, फुशारकी, लबाडकी, श्रीमंती, वावर, शिवर, बंगला, प्लॉट, बॅलन्स, सोनं, नाणं, चांदी, हिरे, माणिक, मोती, काळी माती, सगळं एवढ्यातून आपल्या कल्पना काढायची म्हणलं जो की काही सहज सहज जाणार आहे का? परंतु कुटुंब चालून जो परमार्थ करतो, कुटुंबाला धरून जो परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न करतो, त्याला खरा मार्ग सापडतो. भले मग आम्ही हिमालयात जरी जाऊन बसलो किंवा इस्रायलला जरी जाऊन बसलो किंवा येरुशलेमात जाऊन जरी घर घेऊन तिथं बसलो, उद्धार नाही. किती पैसा कमवा, मग ह्यासाठी आम्हाला आमचं मंदिर बांधावं लागेल. आणि ज्यांचं मंदिर बांधलेलं नाही त्यांना समाधान नाही. ज्यांचं मंदिर पडलंय, खिंडर पडलेत, मंदिर बांधलेलं असून म्हणजे सत्य समजलेलं असून तसं वागून उठून काही कारणास्तव मंदिर ढासळलं, पडलं, तुटलं, फुटलं, तकलीफ तर होणारच. मग परत आम्हाला बांधायचंय.
देवाच्या वचनानुसार सन्मार्गाने, सत्य मार्गाने, खरेपणाने, आत्मीयाने सत्कृत्य करून, चांगले कृत्य करून, स्वतःला परमेश्वराच्या जवळ ठेवून, परमेश्वराचं वचन ऐकून, विश्वास ठेवून, विश्वासाप्रमाणे कृत्याने आचरण ज्यावेळेस आम्ही करू, त्यावेळेस आमच्या जीवनाला धन्यता मिळेल, आमच्या जीवनाचं सार्थक होईल, आम्ही समाधानी होऊ, आम्ही तृप्त होऊ, आम्ही लक्की ठरू, आम्ही भाग्यशाली होऊ आणि आम्ही आशीर्वादित जीवन इथेही जगू आणि तिथेही जगू. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. मान सन्मान आदर गौरव त्याला देत पुन्हा एक वार लाईव्ह जोडलेल्या सर्व देवाच्या अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर हर्षवालाट मनापासून हार्दिक स्वागत करतो. पुढच्या लाईव्ह सेशनला याच वचनाच्या माध्यमातून हगय संदेशाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 3 पासून पुढे आम्ही याच भागाला कंटिन्यू करणार आहोत. पुन्हा एक वार प्रत्येकाचं हार्दिक स्वागत. येऊया वेळ झालेली छोट्याशा प्रार्थना विनंतीची. जे काही प्रार्थना विनंती आपल्याकडे आलेल्या आहेत त्या प्रत्येक बहिणींसाठी, भावंडासाठी, लेकरांसाठी, आईसाठी, वडिलांसाठी, देवाच्या सेवकासाठी, खऱ्या मिनिस्ट्रीसाठी, संस्थेसाठी, इंडिपेंडन्स प्रियसाठी आणि जे सत्यामध्ये खरोखर समर्पित आहे त्यांनी ठाम राहावं, त्यांनी हलूडुलू नये, त्यांच्यासाठी आणि आपल्या भारत देशासाठी देखील आपण प्रार्थना करूया. पवित्र थोरसे नदी दे बापा, या समाला जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. आतापर्यंत तू सहाय्य मदत केलीस, तुझे आभार मानतो. प्रार्थना विनंती करतो माझ्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्ये, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, त्याच प्रकारे सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाच्या सरहदीचे संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स, जवान, कमांडो, SRP टीम, सुरक्षा कर्मी आणि जे काही सुरक्षा गार्ड असतील, त्याचप्रमाणे त्यांचे कुटुंबीय आणि सर्व लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे सेवक सेविका, आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रत्येकाला लागणाऱ्या गरजा, प्रत्येकाचे बंधन, प्रत्येकाचे आजार विकार, प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती, प्रत्येकाचं जे काही गाऱ्हाण असेल, प्रार्थना असेल, विनंती असेल, प्रभू येशूच्या नावात प्रत्येकाच्या नावाप्रमाणे देऊन त्यांना तृप्त कर आणि तुझ्यामध्ये जीवन जगण्यासाठी, तुझ्या वचनामध्ये रमण्यासाठी, त्याचं अनुकरण पालन करण्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. आदर गौरव सन्मान तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जय जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.